प्रॅक्टिस एट 34 मधला फिफ्थ सम आपण सोडवत आहोत. 4x + 16z. त्यानंतर सेकंड एक्सप्रेशन आहे 19y - 14z + 16x. तर आता एक्सच्या खाली आपल्याला एक्स घ्यायचा आहे म्हणून 16x त्याच्या साइन सकट आपण इथे घेतलं, पॉझिटिव्ह साइन सकट. त्यानंतर 16zच्या खाली 14z घेतलेला आहे, निगेटिव्ह साइन त्याच्यासोबत घेतली. आणि 19y याच्यासाठी इथे काही जोडीदार नाही म्हणून 19y ॲज इट इज इथे लास्टला घेऊन टाकला. 19y ला कसलीही साइन नसल्यामुळे इथे आपण पॉझिटिव्ह साइन घेतलेली आहे. इथे मी साइन चेंज केले आहेत, ते का केले, कशासाठी केले हे ती लिंक तुम्ही बघू शकता. आता आपण याचं सबट्रॅक्शन करणार आहोत. 19y याच्यावरती काही नाहीये, तुम्हाला हवं तर तुम्ही 0 लिहू शकता किंवा मग 19y ॲज इट इज खाली असे घेतलं तरी चालतं. याचं साइन आहे निगेटिव्ह. 14 साइन निगेटिव्ह होता, आपण ते पॉझिटिव्ह केलंय. आता दोघांची डायरेक्ट ॲडिशन होईल आणि पॉझिटिव्ह साइन लागेल. 16 + 14 होतं, 16 + 40 30 आणि साइन आपल्याला लागेल पॉझिटिव्ह म्हणून प्लस साइन. एक्सला ॲज इट इज खाली घ्यायचं. 16चं साइन निगेटिव्ह आहे, 4xचं साइन पॉझिटिव्ह आहे. 16 - 4 होईल 12. इंटिजरच्या रूलनुसार आपण इथे सबट्रॅक्शन केलं आणि आपलं हे आन्सर आलेलं आहे.